Hello students, we are studying practice set 2.5. We studied nature of roots of quadratic equation first, then the relation between roots and coefficients of quadratic equation. तर आपण विद्यार्थ्यांनो सराव संच 2.5 चा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये वर्गसमीकरणांच्या मुळांचे स्वरूप काय असते ते आपण पाहिलं. त्यानंतर वर्गसमीकरणांची मुळे आणि त्यांचे सहगुणक यामधला परस्पर संबंध काय असतो तो भाग पाहिला. आणि याच प्रॅक्टिस सेट मधला आता आपण शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. वर्गसमीकरणाची मुळे दिली असता त्यांचं समीकरण हे कसं तयार करावं. वी आर गोइंग टू स्टडी to obtain a quadratic equation when roots are given. आतापर्यंत आपल्याला वर्ग समीकरण दिलं जात होतं आणि आपण त्यांची मुळे काढत होतो. आता आपल्याला उलट शिकायचं आहे. कॉन्व्हर्सली रूट्स आर गिवन and obtain a quadratic equation. We studied first equation is given and find the roots of the equation. तर इथं आपल्याला त्या वर्ग समीकरणांची मुळे दिली जाणार आणि त्यावरून त्या वर्ग समीकरणाला तयार कसं करायचं ते पाहूया. तर यू नो अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इन अ प्रिव्हियस व्हिडिओ वी स्टडीड. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची दोन मुळे आपण गृहीत धरतो. जर आपलं समीकरण हे x या चलाचं असेल तर आपण त्याची मुळे काय आली अशी सांगतो, x बरोबर अल्फा किंवा x बरोबर बीटा. पुन्हा आपण लिहित असताना त्यांची किंमत शून्याशी दाखवतो. x वजा अल्फा बरोबर 0 किंवा x वजा बीटा बरोबर 0. त्यानंतर आपण दोन पैकी कोणती तरी एक संख्या शून्य असते असं सांगत असताना दोन ब्रॅकेट करतो. इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस अल्फा, इन सेकंड ब्रॅकेट x minus beta is equal to 0. Then when we multiply these two brackets, you get x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. You know this product will form. You know how to multiply two brackets. दोन कंसाचा गुणाकार कसं करावा आपल्याला माहिती आहे. एक कंस आपण स्थिर ठेवतो आणि एका कंसातील एका पदाने गुणतो. कीप वन ब्रॅकेट कॉन्स्टंट अँड मल्टिप्लाय वन टर्म टू सेकंड ब्रॅकेट. हियर फर्स्ट टर्म x into x square, x into beta. What is multiplication? X beta. Then minus alpha into x minus x into alpha, minus minus plus alpha into beta. You know when you multiply x into beta it becomes x beta, and when you multiply this alpha with beta, this is the product alpha into beta. This x into alpha and this x into beta, these are middle products. What is common? X, and what is remain? Alpha plus beta. Again middle term. How this middle term form? You know x into alpha, sorry, x into x square, then x into beta, x beta, then minus alpha into x minus x alpha, minus minus becomes this plus, and alpha into beta, this product is alpha beta. Middle term is x common and remains alpha beta. मधलं जे पद आहे तिथं आपला एक गुणाकार x अल्फा येतो, एक येतो x बीटा. दोघांमध्ये कॉमन x घेतो आणि ब्रॅकेट मध्ये काय येते तर अल्फा अधिक बीटा, आणि हे मायनस सुद्धा कॉमन आहे कारण वजा अधिक वजा होते वर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते आपण पाहू लागलो. दिस इज x स्क्वेअर, दिस इज अ सम ऑफ रूट्स alpha plus beta. You know in previous video sum of roots is alpha plus beta,
and product of root is alpha into beta. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वर्गमुळांची जे आपण गृहीत धरतो अल्फा आणि बीटा ही मुळे असताना त्या मुळांची बेरीज काय येते तर अल्फा अधिक बीटा आणि गुणाकार काय येतो तर अल्फा गुणिले बीटा. या आधारे आपलं समीकरण हे वर्डिंग मध्ये आपण कसं बोलतो, शाब्दिक जर बोलायचं झालं, दिस इज अ एक्स स्क्वेअर, दिस इज मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस product of roots is equal to x is equal to 0. This is the quadratic equation obtained when the roots are alpha and beta and variable is x. कधी कधी चल आपल्याला y दिलं जाते तेव्हा आपण इक्वेशन सांगतो y स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्लोज इंटू y प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. जे काही चल दिलेला असेल त्या चलाच्याच आधारे आपली मुळे ठरलेली असणार अल्फा आणि बीटा आणि त्यांच्याच पद्धतीमध्ये आपण एक मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हा दोन भाग महत्वाचे. दिस सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स, these two things are very important and using this x square minus sum of roots into x plus product of roots is equal to 0. Using this you form a quadratic equation. याच्या आधारे आपल्याला वर्ग समीकरण कसं तयार करायचं ते कळते. आपल्याला फक्त काय दिलेले असताना दोन मुळे दिलेली असतात. मग त्याच्यात महत्वाचं मुळांची बेरीज, मुळांचा गुणाकार, मधले पद वजा, तिसरे पद धन अधिक. हे कसं आले तर आपण वर गुणाकार वगैरे करून पाहिलेला आहे. तर याच्या आधारे आता आपण प्रॅक्टिस सेट मधला जो प्रश्न क्रमांक 14 आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली जी मुळे दिलेली आहेत त्या मुळांच्या आधारे वर्ग समीकरणे तयार करा म्हटले. त्यातलं पहिलं उदाहरण, फर्स्ट रूट इज गिवन 0, सेकंड रूट इज 4. You know which are roots? Alpha and beta. Here alpha is 0, beta is 4. So here let alpha is equal to 0, beta is equal to 4. तर आपण गृहीत धरलं की अल्फा हे काय आहे 0 आहे, बीटा हे 4 आहे. फर्स्ट रूट इज अल्फा, सेकंड रूट इज बीटा. Then you know how to form quadratic equation. For the quadratic equation you first find out sum of roots and product of roots. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पहिल्यांदा त्या मुळांची बेरीज आणि नंतर त्या मुळांचा गुणाकार ह्या दोन अटी अगोदर काढावेत. तर यू नो सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 इज इक्वल टू 4 and product of roots alpha into beta 0 into 4 is equal to 0. Then you know the form of quadratic equation x square minus this is sum of roots into x plus product of roots is equal to 0. आता आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरण तयार करण्यासाठी त्यांचं स्वरूप काय आहे, x वर्ग वजा कंसात दोन मुळांची बेरीज कंस बंद गुणिले x अधिक दोन मुळांचा गुणाकार बरोबर 0. यानुसार हे x वर्ग आपण जशास तसं ठेवलं, हे वजा आहे, मुळांची बेरीज 4 आलेली होती, हा x आणि अधिक मुळांचा गुणाकार 0 होता बरोबर 0. यू नो दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. इट इज ऑल्सो रिटन ॲज x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. वाय? हियर कॉन्स्टंट टर्म इज 0. Hence you write only x square minus 4x is equal to 0 or x square minus 4x plus 0 is equal to 0. Therefore, x square minus 4x is equal to 0 is the required quadratic equation. अशा पद्धतीने x वर्ग वजा 4x बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. तर असं वर्ग समीकरणांची मुळे दिलेली असताना पहिल्यांदा आपल्याला हे स्वरूप माहित असावं की this quadratic equation is how this quadratic equation form. You know this is x square minus this is sum of roots into x plus product of roots is equal to 0. त्याच्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू.
यू नो फर्स्ट रूट इज अल्फा. पहिले मूळ हे अल्फा असते, दुसरे मूळ हे बीटा असते. हियर अल्फा इज इक्वल टू 3 and बीटा इज इक्वल टू -10 or only 10. So in this example alpha is equal to 3 and beta is equal to -10. -10 is given, not 10. So sum of roots alpha plus beta is equal to 3 plus, and this is -10. 3 minus 10 is equal to -7. What is this? Sum of roots. Then product of roots 3 into -10 is equal to -30. तर इथं आपल्याला अल्फा बरोबर 3 दिलेला आहे आणि बीटा बरोबर -10 दिलेला आहे. इथं आपलं फक्त 10 झालेलं आहे, तर 10 नाही, हे ऋण 10 आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या मुळांची बेरीज करतो, ती बेरीज काय आली तर 3 - 10 बरोबर -7 आणि त्या मुळांचा गुणाकार 3 गुणिले -10 बरोबर -30. जेव्हा आपल्याला मुळांची बेरीज मुळांचा गुणाकार माहित होतो, तेव्हा आपल्याला त्या वर्ग समीकरणांचं स्वरूप काय हे लक्षात आलं पाहिजे. यू नो द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इन द फॉर्म x² मायनस सम ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट इज इक्वल टू 0. एक्स वर्ग वजा त्या दोन मुळांची बेरीज गुणिले x अधिक त्या दोन मुळांचा गुणाकार बरोबर 0. मग आपण हे एक्स वर्ग असंच ठेवणार, हे वजा, you know sum of root it becomes -7, here -7 into x plus product of root is -30 is equal to 0. Then this is x square, minus minus becomes plus 7x plus minus becomes -30 is equal to 0. Hence x square plus 7x minus 30 is equal to 0 is the required quadratic equation. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळालेले समीकरण काय आहे तर x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. जेव्हा मुळांचा गुणाकार ऋण येतो, मुळांची बेरीज ऋण येते, तेव्हा त्याचे चिन्ह ब्रॅकेट करून लिहा. तर आपण तिथं थोडंसं मायनस मायनस प्लस हे करायला विसरणार नाही. व्हेन यू गेट सम ऑफ रूट इज निगेटिव्ह, प्रॉडक्ट ऑफ रूट इज निगेटिव्ह, देन धिस व्हॅल्यू write in bracket with sign, means this is minus minus plus, this is plus minus minus. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. फर्स्ट रूट अल्फा इज इक्वल टू 1/2, सेकंड रूट बीटा इज इक्वल टू -1/2. देन सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा 1/2 plus this is -1/2. This 1/2 as it is, this plus minus becomes -1/2. These two numbers are opposite numbers. You know sum of two opposite number is always 0. दोन विरुद्ध संख्येची बेरीज नेहमी काय येते तर 0 येते. हा अधिक 1/2 वजा 1/2 कटून गेलं तर 0 आलं. आणि त्या मुळांचा गुणाकार काय येतो पहा 1/2 into -1/2. If one number is negative and another number is positive, मल्टिप्लिकेशन और प्रॉडक्ट इज ऑलवेज निगेटिव्ह. एक धन संख्या एक ऋण संख्या यांचा गुणाकार नेहमी ऋण येतो. 1 into 1 1, 2 2s are 4, product of roots becomes -1/4. Then the quadratic equation is x² minus sum of root into x plus product of roots is equal to 0. This is x² minus, you know sum of root is 0 and product of root is -1/4. Here 0 into x plus product of root is -1/4 is equal to 0. Then x² minus 0x plus minus becomes -1/4 is equal to 0. x² minus 1/4 is equal to 0. आता इथं आपण काय केलं, मधले पद 0 आले. जे पद आपलं 0 येत असेल, मग ते मधले पद असेल, शेवटचे स्थिर पद असेल, ते तुम्ही नाही लिहिलात तरी चालते आणि लिहिलात तरी बरोबरच आहे. तर इथं आपलं समीकरण काय भेटलं पहा, x वर्ग वजा 1/4 बरोबर 0. आता आपल्याला वाटले की छेद नको आहे, तर आपण काय करतो, या छेदाने प्रत्येकाला गुणतो. पुन्हा आपलं समीकरण असंही मिळू शकते की 4x वर्ग वजा 1 बरोबर 0. मल्टिप्लाय धिस 4 each term, then you get
4x square minus 1 is equal to 0. This is also required quadratic equation. Or x square minus 1 by 4 is equal to 0. This is also quadratic equation. Then fourth example. यानंतर आपण चौथं उदाहरण पाहू. चौथ्या उदाहरणामध्ये बघितला थोडंसं आपल्याला बायनॉमियल दिसते. आतापर्यंत मोनोमियल दिसली. एक एकच पद होतं हो ना. हियर 1/2 one term minus 1/2 another term. This is known as monomial. हे एकच पद आहे. and here binomial, two terms. 2 is first term and -5 second term. Hence it is known as binomial. हे दोन पदे आहेत. आतापर्यंत आपण एक एकच पद दिलेलं असताना बघितलं. दोन पदे दिलेली असताना सुद्धा तसा भाग तो अवघड नाहीये. अगेन यू नो फर्स्ट रूट इज अल्फा 2 minus root 5. Second root beta 2 plus root 5. Then you find sum of roots alpha plus beta is equal to 2 minus root 5 plus 2 plus root 5. Then how to add? 2 minus root 5 plus 2 plus root 5. These are irrational numbers. These are rational numbers. 2 plus 2 becomes 4. This minus root 5, this minus root plus root 5 cancel. Here 2 and 2, these are positive rational numbers. 2 plus 2, 4, and this minus root 5 and this plus root 5 get cancelled. Why? These are opposite numbers, get cancelled, remain only 2 plus 2, it becomes 4. इथं आपण बेरीज कसं केलं, वजा वर्गमुळात 5 आणि हे अधिक वर्गमुळात 5 हे जे अपरिमेय संख्या दिसतात त्या नाहीशा झाली. का तर ते विरुद्ध संख्या आहेत. शिल्लक राहिलं धन परिमेय संख्या 2 अधिक 2 बरोबर किती आले तर 4. दिस इज सम ऑफ रूट्स. देन हाऊ टू फाइंड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. आता मुळांचा गुणाकार कसं करायचं. इथं आपण थोडंसं ऑब्झर्वेशन जर केला तर आपल्याला ब्रॅकेट कसे दिसतात पहा. इन फर्स्ट ब्रॅकेट a minus b and in second bracket a plus b. Then you know, remember whose expansion? This a square minus b square. हा विस्तार कशाचा, जो की a plus b ने a अधिक b ने a वजा b सांगतो, तो आहे a वर्ग वजा b वर्गचा. म्हणून इथं आपल्याला a वर्ग म्हणजे 2 चा वर्ग घेतो वजा b वर्ग म्हणजे वर्गमुळात 5 चा वर्ग घेतो. पुन्हा याचा आपण एक्सपान्शन जर करायला लागलो तर आपल्याला वरचा कंस भेटतो. Again, if you expand this 2 square minus root 5 square, you get 2 minus root 5, 2 plus root 5. Two brackets are same. First negative, second positive. Then use a square minus b square. Then 2 square is 4 and minus root 5 square is 5. Then 4 minus 5 is equal to minus 1. Product of root minus 1 and sum of root 4. Then the quadratic equation is x square minus in bracket sum of root into x plus product of roots is equal to 0. This is x square minus, you know, sum of root is only 4. So here sum of root 4 into x, product of roots minus 1. Then x square minus 4x plus minus becomes minus 1 is equal to 0. So you get quadratic equation x square minus 4x minus 1 is equal to 0 is the required quadratic equation. अशा पद्धतीने आपल्याला x वर्ग वजा 4x वजा 1 बरोबर 0 हे काय भेटलं तर वर्ग समीकरणाचे स्वरूप भेटले. तर असं हे मुळे दिलेली असताना when you form a quadratic equation, you first observe the roots, then find sum of roots, product of roots, then the equation of form, then put the values of sum of roots, product of roots, you get quadratic equation. अशा पद्धतीने हा आपला प्रॅक्टिस सेट मधला प्रश्न क्रमांक 4 होता. आता शेवटी आपला राहिला जो प्रश्न तो आहे प्रश्न क्रमांक 1.
यानंतर आपण प्रॅक्टिस सेट मधला जो पहिला प्रश्न आहे तो अभ्यासणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट मधला जो पहिला प्रश्न आहे तो आपण हा प्रॅक्टिस सेट 3 भागात अभ्यासलो. पहिला भाग नेचर ऑफ रूट्स फर्स्ट, देन relation between roots and coefficients of quadratic equation, and third how to form the quadratic equation when roots are given. असे या 3 भागाला धरून आपला हा पहिला प्रश्न आहे. तर त्या पहिल्या प्रश्नामध्ये जी पहिली कृती दिलेली आहे ती पहिली कृती काय बघा. समीकरण दिलेलं आहे. Quadratic equation is given ax square plus bx plus c is equal to 0. This is a quadratic equation. Then value of b square minus 4ac is given. First b square minus 4ac is 5. Second b square minus 4ac is minus 5. पहिल्यांदा दिलेला आहे b वर्ग वजा 4ac ची किंमत 5 असं सांगितलेलं आहे. नंतर b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 5 आणि विचारले काय तर त्या मुळांचे स्वरूप कसे असते ते लिहा म्हटले. तर या अगोदर आपण 3 गुणधर्म अभ्यासलो. You studied 3 rules. If the value of b square minus 4ac is greater than 0, then roots are real and unequal. If the value is less than 0, then roots are not real. And if value of b square minus 4ac is equal to 0, roots are real and equal. Here the value of b square minus 4ac is greater than 0. इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत 5 दिलेली आहे म्हणजे ती शून्यापेक्षा मोठी आहे. आणि खालच्या ह्याच्यामध्ये जर बघितला तर b वर्ग वजा 4ac ची किंमत ही शून्यापेक्षा लहान आहे. If the value of b square minus 4ac is less than 0, then the nature of roots you know, not real. And if greater than 0, then you know, nature of roots real and unequal. आता इथं आपण दोन्ही उत्तरे पाहिलात की पहिला जर भाग बघितला तर इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी दिसते. म्हणून आपण इथं काय लिहिणार, त्या मुळांचं स्वरूप वास्तव आणि असमान. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघतो तर आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान दिसते. म्हणून इथं आपण काय सांगणार की त्या मुळांचं स्वरूप हे काय असेल तर त्या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव नाहीत. असं हे पहिला कृतीयुक्त प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसरा सेकंड ऍक्टिव्हिटी पहा, जे की आत्ताच आपण पाहिलं की व्हेन रूट्स आर गिवन हाऊ टू फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन. मूळ जेव्हा मुळे दिलेली असतील तेव्हा त्या वर्ग समीकरणांचं स्वरूप कसं तयार करावं ते आपण अभ्यासलो. तर आपण पहिल्यांदा काय करत होतो, त्या मुळांची बेरीज काढत होतो, नंतर त्या मुळांचा गुणाकार. We first find sum of roots, then product of roots. Here already given sum of roots -7, product of roots 5. Then you know equation form x square minus sum of roots into x plus product of roots. Using this you get equation x square. Here minus minus becomes plus 7x and this is plus 5 is equal to 0. Only middle term is very important. Here sum of root is -7 is given, but you know the equation form x square minus sum of root. This minus and this minus becomes plus. आपल्याला वर्ग समीकरणाचं स्वरूप माहिती आहे, x वर्ग वजा त्या दोन मुळांची बेरीज. इथं मुळांची बेरीज वजा 7 दिलेला आहे, ते वजा 7 आणि ते वजा अधिक होते आणि मुळांचा गुणाकार तर 5 येतो अधिक 5. अशा पद्धतीने समीकरण भेटलं x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. तर ही झाली कृती दुसरी. आता तिसरी कृती पाहूया. तिसरी कृती काय दिलेलं आहे पहा. रूट्स आर गिवन अल्फा अँड बीटा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. विच क्वाड्रॅटिक इक्वेशन?
2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. हे वर्ग समीकरण दिलेलं आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलं की त्या दोन मुळांची बेरीज कसं असते आणि त्या मुळांचा गुणाकार यांचा संबंध आपण बघितलेला होता. यू नो रिलेशन बिटवीन रूट्स and coefficient of quadratic equation. You know sum of roots is equal to minus b by a and product of roots is equal to c by a. You know b means coefficient of x, c means constant term, a means the coefficient of x square. x वर्गचा जो सहगुणक असतो तो a, जो x चा सहगुणक असतो तो b आणि जे स्थिर पद असते ते a. तर अल्फा अधिक बीटा बरोबर आपल्याला माहिती आहे वजा b छेद a. तर यू नो मायनस b बाय a मीन्स हियर मायनस 4 डिवाइडेड बाय 2 and this minus 2 2s are 4 minus minus becomes plus. Hence alpha plus beta is equal to 2. आता हे दोन कसं आले तर आपल्याला माहिती आहे दोन मुळांची बेरीज म्हणजे वजा b छेद a असते. b ची किंमत वजा 4 आहे ते वजा अधिक झाले आणि 4 ला 2 ने भागलं तर 2 आले. अशा पद्धतीने अल्फा अधिक बीटा बरोबर 2 आलं. देन यू नो प्रोडक्ट ऑफ रूट्स. यू नो प्रोडक्ट ऑफ रूट्स मीन्स c by a. Here c is 3 and a is 2. Hence the product of roots is alpha into beta is equal to c by a means this is minus 3 and a means 2 minus 3 by 2 means constant term divided by coefficient of x square minus 3 by 2. तर अशा पद्धतीने ही कृती आपली तिसरी होती. असे एकूण 3 कृती दिलेल्या होत्या. असा आपला पहिला प्रश्न संपला. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट मधला जो 2.5 मधले आपले एकूण 7 प्रश्न होते असे पूर्ण 7ही प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी काय करा तो प्रॅक्टिस सेट पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यासा. त्यामधले जे काही गुणधर्म वगैरे आहेत ते परत थोडंसं रिमाइंड करा. कारण या प्रकरणामधला हा एकमेव भाग थोडंसं नाविन्य होतं. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक जे काही आपण प्रश्न अभ्यासलेले आहेत त्यांचं सोडवताना कुठल्या अटी कुठले गुणधर्म महत्वाचे ते बघा. ओव्हर.